टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ ठाण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात आलं। शासकीय विश्रामगृहाबाहेर झालेल्या या आंदोलनात पेपरफुटीमागील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून ठाण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली आहे। शासकीय विश्रामगृहाबाहेर आंदोलन करत विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। वारंवार पेपरफुटीच्या घटना घडत असल्यानं सरकारनं प्रभावी धोरण राबवून परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। तसंच पेपरफुटीमागे असलेल्या सर्व संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीनं गुन्हे दाखल करावेत अशी मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे। सर्वांना नमस्कार। शांतनु बिरोजे, प्रदेश सहमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घटना दररोजच घडत आहेत आणि शिक्षण क्षेत्राला हादरा बसवणाऱ्या घटना त्यांमध्ये विषय वैशिष्ट्यानं घडत आहेत। स्पेसिफिकली आपण नीट पेपर लीकची चर्चा करत होतो, आपण मुंबई विद्यापीठाच्या TY BComच्या परीक्षा फुटीच्या प्रश्नपत्रिका फुटीची चर्चा करत होतो, परंतु आपल्याच ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडीमध्ये TETच्या परीक्षा फुटल्या। आजवर विद्यार्थ्यांची परीक्षा फुटायच्या, आता परीक्षा सेट करणाऱ्यांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका फुटत आहेत आणि या सगळ्याच्या आडानं काही राष्ट्रविघातक घटक या सगळ्याला नाचवण्याचं, परीक्षा पद्धतीला, विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेला नाचवण्याचे सुद्धा प्रयत्न करत आहेत का, अशी चिंता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला वाटली आणि म्हणून विद्यार्थी परिषदेनं आज ठाण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून निषेध निदर्शनं केली। येत्या काळामध्ये ह्या पेपर फुटीच्यासारखे प्रकरणं परत उपजणार नाहीत आणि त्या सर्वांसोबतच दोषी घटकांवर, व्यवस्थांवर कडक फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, कारवाई व्हावी आणि सगळ्यात महत्त्वाचं या परीक्षार्थींना लवकरात लवकर पुन्हा फेरपरीक्षांच्या तारखा डिक्लेअर व्हाव्यात आणि ह्या प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शाश्वत उपाययोजना शासनाकडनं, व्यवस्थांकडनं राबविल्या जाव्यात। त्यासाठी विद्यार्थी परिषद म्हणून योग्य ते, अपेक्षित ते सर्व सहकारी विद्यार्थी परिषद सुद्धा करायला तयार आहे असं हमी देणारं आणि आपल्या भावना व्यक्त करणारं, विद्यार्थ्यांचा आक्रोश व्यक्त करणारे निषेध निदर्शनं आज विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ठाण्यामध्ये झाली। विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलं। शांतनु बिरोजे, प्रदेश सहमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद।